ओम श्री सिद्धेश्वराय नमः. आज काय आहे? संकष्टी चतुर्थी. आता आपल्यावर जे अनेक संकटं येतात आणि त्याचं विघ्न करणारं कोण आहे? गणपती. गण कोण? समुदाय. पती म्हणजे नेता. मग आपल्या समुदायाचा पती कोण आहे? आपलं मन बुद्धी. आणि मग मन बुद्धी एकाग्र जर केली, आधी मन घ्यावे हाती, मग पूजी गणपती. तुकारामाने काय सांगितलं? आधी आपला शंकर पार्वतीचा विवाह झाला, त्या टायमाला कोणता गणपती पूजला होता? त्यांनी मन एकाग्र केलं होतं. मला शंकरच नवरा करायचं. कोणा केलं होतं? पार्वतीनं. आणि तिने शंकर केला. म्हणून आपलं मन स्थिर करा, मन एकाग्र करा. मन एकाग्र करण्याकरता हा दिवस येतो. या दिवशी गणपतीचे पूजन करतात. मग खरा गणपती कोण आहे? आपलं मन. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम नच स्तोत्र जिवे नच घाण नेत्रे. मन एकाग्र करा. म्हणून आपला मन हा गणपती. मन एकाग्र करा, शांत राहा, स्थिर व्हा. म्हणून गीतेत सांगितले, प्रसादे सर्व दुःखांना हानिरशोप जायते. हा देह नाशिवंत आहे, आत्मा अमर आहे. काय? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, थंडी, ऊन, वारा येतो जातो. तसे जीवनात संकट येतात जातात. मग त्याला काय करा? तोंड द्या. तोंड देण्याकरता जी हिंमत पाहिजे ती आपल्या या गणपतीत आहे. म्हणून हा गणपती, ही संकटी चतुर्थी ही स्थिर करा. आणि गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून या बुद्धीमध्ये, या गणपतीमध्ये वाईट विचार जाऊन देऊ नका. ती माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे, जगा आणि जगू द्या. मी खाईल आणि त्याला देईल, ही प्रवृत्ती ठेवा. ही आपली संस्कृती. ती माझी आई आहे, तो माझा बाप आहे, तो माझा कोणीतरी आहे. मी ज्या वेळेला त्याचा विचार करील तेव्हा तो आपला विचार करतो. म्हणून मी जगल आणि त्याला मी जगल आणि त्याला जगू देईल, ही विकृती. आणि माझंच भरलं पाहिजे, ही काय? मी जगल त्या संस्कृती आणि माझंच भरलं पाहिजे, ही विकृती. असा माझं विकृती दूर करण्याकरता हे संकट चतुर्थीचा विचार घ्या. हे पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय. तिला स्वेटर आणेल नाही का? हां हां होते ना घरात स्वेटर, लय ना होते. हां लहान स्वेटर होतं ना, काळं होतं पाय.